तर इथे मस्त असे बेसनचे पोळे तयार करते नाश्त्याला. आणि केतूला इथे वाढलाय. घे केतू. आणि केतू आली आहे आता जस्ट एक्झाम देऊन. कशी झाली एक्झाम? इझी होती. इझी होती. इंग्लिश. व्हेरी गुड. आणि इथे माझा दुसरी बेसन पोळी पण झालेली आहे रेडी मस्तपैकी. तर मस्त गरमागरम आमचा सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. तू डिश दे. खा. कसं झालं सांग. मस्त झालाय. आज मी या बॅटरमध्ये बटाटा किसून टाकलेला आहे आणि थोडीशी मेथी पण टाकली. तर कांदा संपला होता त्यामुळे आज बटाटा टाकला आहे. मेथीमुळे खूप छान टेस्ट येते. तर चला पटपट आता हा नाश्ता करून घेतो आम्ही. तर आमचा सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर बेसिंगमध्ये भरपूर अशी भांडी पडली होती आणि सुरुवातीला मी गॅस ओटा वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला आणि भांडी घासून घेतली. आता पटापट ही भांडी धुवून घेते म्हणजे सकाळचं जरा अर्धं काम कमी होतं. जर का ही भांडी मी तशीच ठेवली तर मला दुपारी खूप पडतात. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. दुपारचे 3 वाजलेत आणि मी आत्ता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर सकाळी मी नाश्ता केला होता ते तुमच्याशी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये. नाश्त्यानंतर आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि वाजलेत आता दुपारचे 3 आणि केतू झोपली आता जस्ट. आजपासून केतूची स्कूलमध्ये प्रिलियम सुरू झाली आहे त्यामुळे आता ती थोडा वेळ झोपली आहे, थकली आहे, सकाळी लवकर उठली होती. तर आता म्हटलं झोपू देऊ देत. तर ती झोपली आहे. तिला थोडा वेळ मी उठवणार आहे कारण अजून तिला जेवायचं आहे. तिने फक्त नाश्ताच केला आहे. तर आता 5-10 मिनटात मी उठवून दिला. आज जेवणात काय बनवलं आहे ते दाखवते तुम्हाला मी. तर आता मी कुकर लावला होता. सोया पनीर राईस. तर पनीर नुसतं खायला कंटाळा येतो आम्हाला, म्हणजे भाजी वगैरे करून खायला खूप कंटाळा येतो. त्यामुळे सध्या मी राईसमध्येच मी सोया पण टाकते आणि पनीर पण टाकते. तर असा राईस केल्यावरती केतू आवडीने खाते. तर हा आमच्या दोघींचा दुपारचा लंच आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे प्लायचं काम सुरू झालेलं आहे. आणि आता मी संध्याकाळचे 5 वाजलेत तर आता इथे चहा ठेवला आहे माझ्यासाठी ब्लॅक टी आणि इथे त्यांच्यासाठी दूध घालून चहा केलेला आहे. त्यानंतर वेदाने इथे भाजीपाला आणलेला आहे. काकडी, बीट, गाजर, त्यानंतर आवळा, कांदे, बटाटे आणि पालक आणि शेपूची पण जुडी आणली. तर ती मी किचनमध्ये ठेवली आहे. किचनमध्ये आता इथे मी हा सगळा शेपू निवडून घेते कारण आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला शेपू बनवायचा आहे. तर आता शेपू निवडून झाले, स्वच्छ धुवून घेतली, बारीक चिरून घेतली. इथे थोडंसं तेल टाकलं आहे, त्याच्यानंतर जिरं, हिंग आणि लसूण टाकलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली. आता आपल्याला यामध्ये शेपू टाकायचे. शेपू आपल्याला 2 ते 3 मिनिटवर छान अशी आता ह्याच्यावरती परतून घ्यायचे. तर इथे मी सुरुवातीला थोडीशी शेपू टाकली कारण एकदम शेपू टाकली ना तर ती पॅन पूर्ण भरून जातो आणि मग ती परतायला जमत नाही. तर सुरुवातीला थोडीशी शेपू टाकून मी परतून घेते आणि आता उरलेली पण शेपू मी टाकून घेते. सगळी शेपू टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटभर छान परतून घ्यायचे. आता इथे शेपू छान परतल्यानंतर मी इथे भिजत घातलेली मुगाची डाळ टाकते. मुगाची डाळ आपल्याला साधारण 5 ते 10 मिनटं आपण भिजत ठेवायचे. जास्त वेळ नाही ठेवायची कारण मुगाची डाळ पटकन भिजली जाते. तुम्हाला जर का मुगाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही इथे चणा डाळ किंवा आपली तूर डाळ हे सुद्धा तुम्ही भिजत घालू शकता. बरेच जण तूर डाळ पण वापरतात. तर मी मात्र नेहमीच मुगाची डाळ वापरते. आता इथे मी हळद घातली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. बरेच जण शेपूच्या भाजीमध्ये हिरवी मिरचीचा वापर करतात परंतु मला नेहमी मी लाल तिखटाचाच वापर करते. मला लाल तिखटच आवडतं, हिरवी मिरची वगैरे मला आवडत नाही. तर आता सगळे मसाले टाकल्यानंतर आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा याला पाणी सुटतं. तर आता हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची. आता माझी भाजी पूर्ण वाफल्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि परत एकदा 2 मिनटं आपल्याला पुन्हा एकदा ही परतून घ्यायची आहे. आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे. तर आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे. मस्त अशी शेपूची भाजी, बीट, काकडी कुठे आहे? काकडी अशी का कापली हो? तर मंडळी आता आमची जेवणं वगैरे झाले. मस्त असा भाकरीचा बेत केला होता. तर मी जेवतानाचा शूट घेत होती तर मध्येच माझी बॅटरी बंद पडली त्याच्यामुळे पुढचं दाखवतच नाही आलं. तर जेवण तर मस्त झालेलं आहे आणि केतू इथे बसली आहे.
काय करते घे तू? काय नाही. अभ्यास झाला? आणि वेदांत दादा काय करतोय? जेवतोय, खातोय. झालं त्याचं जेवण. तो सॅलड कट करत बसलाय उद्यासाठी, त्याला डब्याला घेऊन जाण्यासाठी, है ना वेदांत? आणि पाठीमागे आता कपड्यांचं स्टँड आहे, त्यामुळे जरा थोडासा पसारा वाटतोय. तर सगळं हॉलमध्ये आलेलं आहे पसारा आमचं, त्यामुळे जरा सगळीकडे मेसी मेसी झालेलं आहे, तर इग्नोर करा. आणि काय घेतो, उद्या स्कूलला सुट्टी ना? काय आहे सुट्टी? इलेक्शन आहे म्हणून केतूच्या स्कूलला सुट्टी दिलेली आहे. मग सगळ्या स्कूलला दिलं असेल ना? सगळ्यांच्याच? हां, दिली असेल. मग आता झोपायचं का अभ्यास करणार आहे? अभ्यास करत झोपणार आहे. अभ्यास करणार आहे. उद्या कोणता पेपर आहे? उद्या क्लासमध्ये मराठीचा आहे पेपर. आणि परवा तुझ्या स्कूलमध्ये परवा? स्कूलमध्ये मराठी. मराठी आहे. कसं चाललाय अभ्यास? कसं वाटतंय? म्हणजे असं चांगलं चाललंय. चाललंय. मग आता शेवटचं वर्ष शाळेचं कसं वाटतंय मला तुला? सोडायचं शाळा सोडायची नाही? का ग, दुःखी झालीस? आजकाल मजा यायला लागली मग शाळेत मला. का ग मजा यायला लागली? संपायला मजा लागली. हं? हा ना, संपायला लागल्यावरती मजा येते. शाळा संपायला लागल्यावरती तुला मजा वाटायला लागली काय? तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.